नमस्कार आपल्या सर्वांना. वेलकम टू इन्फोगॉड स्वामी या चॅनल. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत मानला जाणारा एक शुभ मुहूर्त हा अवघा उद्यावर येऊन ठेपलेला आहे. हो, 19 एप्रिल 2026 ला या वर्षीची अक्षय तृतीया आलेली आहे. अनेकांच्या मनामध्ये अक्षय तृतीया ही 19 एप्रिलला आहे की 20 एप्रिलला आहे हा संभ्रम आहे. तर या वर्षीची अक्षय तृतीया जी आहे ते तिथीचा क्षय झाल्यामुळे 19 एप्रिल 2026 ला आलेली आहे, म्हणजेच रविवारी, म्हणजेच उद्यावर येऊन ठेपलेले आहे. तर 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मानला जाणारा हा वैशाख शुद्ध तृतीयेचा शुभ मुहूर्त ह्याचा काय आहे या वर्षीचा, तसंच आपण या दिवशी काय पूजा करायची आहे, कथा काय आहे, महत्व काय आहे, हे आपण सविस्तर इन्फोकोड स्वामी या चॅनल वरती जाणून घेऊया. कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून ऑन इन्फोकोड स्वामी या चॅनल. तसे तर कोणताही सण आपण उदयोन्मुख तिथीला साजरा करतो, परंतु या वर्षी अक्षय तृतीया जी आहे ती 19 एप्रिल 2026 ला शुभ मुहूर्त 10:49 सुरू होतोय आणि सोमवारी सकाळी 7:26 संपतोय. उदय तिथीनुसारच आपण कोणताही सण साजरा करतो, परंतु कोणतंही शुभ कार्य हे दिवसभरात सकाळीपासून करायचं असतं. सोमवारी तिथीचा क्षय होऊन 7:26 शुभ मुहूर्त संपतोय अक्षय तृतीयेचा. त्यामुळं आपण या वर्षीची अक्षय तृतीया जी आहे ते पूर्वाभिमुख तिथी मान्य करून, म्हणजेच 19 एप्रिलला सकाळी 10:49 नंतरचा जो शुभ मुहूर्त आहे त्यानुसार साजरी करणार आहोत. त्यामुळे 19 एप्रिलला आहे अक्षय तृतीया की 20 एप्रिलला आहे हे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल. 19 एप्रिलला सकाळी 10:49 जो शुभ मुहूर्त सुरू होतोय तो दिवसभर राहणार आहे, जो दुसऱ्या दिवशी सोमवारी 20 एप्रिलला सकाळी 7:26 असणार आहे. या दरम्यानच आपण कोणतेही शुभ कार्य करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की वैशाख शुद्ध तृतीया हा जो अक्षय तृतीयेचा दिवस आहे जो 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ असा दिवस आहे, जो कोणत्याही शुभ कार्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातो. या दिवशी तुम्ही कोणतंही नवीन कार्य सुरू करू शकता, लग्न करू शकता, घर घेऊ शकता, सोने खरेदी करू शकता, न्यू डिसिजन घेऊ शकता, एखादी पूजा वास्तुशांत करू शकता. जीवनातलं कोणतंही महत्वाचं शुभ काम जे आहे ते या दिवशी करण्याला महत्व आहे व अक्षय तृतीया ही असल्यामुळे या दिवशी केलेलं कोणतंही शुभ कार्य, नवीन डिसिजन हा अमर राहतो, अक्षय राहतो. त्यामुळे अक्षय तृतीयेला आपण नक्कीच आपल्या जीवनातला कोणताही नवीन डिसिजन किंवा महत्वाची गोष्ट करणार आहोत. तर आपण शुभ मुहूर्त व तारीख जाणून घेतलेली आहे. तर या दिवसाचं महत्व काय आहे चला जाणून घेऊया. अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा दिवस. या दिवशीच्या अनेक कथा आणि पौराणिक महत्व किंवा घटना घडून गेलेल्या आहेत. याला एक ऐतिहासिक उजाळा देणारं महत्व आपण जाणून घेऊया. याच दिवशी सत्ययुग संपून त्रेतायुगाला सुरुवात झाली होती. भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीयेला. गंगा माता जी होती ती पृथ्वीवर याच दिवशी अवतरले होते. महर्षी व्यास आणि गणपतींनी महाभारत लिहायला आजच म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरुवात केली होती. श्रीकृष्ण आणि त्यांचा मित्र सुदामा यांची भेट देखील अक्षय तृतीयेला झाली होती, म्हणजे जी तिथी होती ती वैशाख शुद्ध तृतीया हाच दिवस होतो. त्यामुळे याला वेगवेगळे महत्व आहे. तसंच याला एक पौराणिक कथा देखील आहे, ती आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. पूजा विधी म्हणजे कशी करायची आहे पूजा या दिवशी अक्षय तृतीयेची आपण जाणून घ्यायचे. सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, श्री हरी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती किंवा त्यांची प्रतिमा असेल ती पूजा करून त्याला पिवळी फुले, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, तुळस नक्की अर्पण करायचं आहे. पूजे दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री महालक्ष्मींचा मंत्र जाप करायचा आहे. या दिवशी पितरांना आपण भोजन द्यायचं आहे. पितृपूजनाला, उदकुंभाला किंवा करा अर्पण करताना या दिवशी अक्षय तृतीयेला खूप महत्व आहे. त्यामुळे पितृंची शांतता होत असते आणि वैशाख महिन्यामध्ये उन्हाळा जास्त जाणवत असतो. त्यामुळे उदकुंभ किंवा करा देऊन पाण्याचं देखील आपण दान करायचं आहे पितरांना, गरजूला किंवा वाटसरूला देखील.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने या सणाला पाण्याचे दान करणं श्रेष्ठ मानलं जातं. पितरांच्या स्मरणासाठी एक मातीचा माठ, उदकुंभ किंवा करा जो म्हणतो तो घेऊन यायचा बाजारातून. त्यात काठोकाठ पाणी भरायचे, वाळ टाकायचे, गंध टाकायचे, अक्षता टाकायचे, तो दान करायचे किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये ठेवायचा आहे. ह्यात पित्र येतात, या दरम्यान शुभम होतात व पाणी पिऊन तृप्त होतात, अशी आपली एक अढळ श्रद्धा आहे व ती आपण फॉलो करायची आहे. तसेच पितृभोजन द्यायचं आहे, म्हणजेच परंपरेनुसार या दिवशी आपण खीर पोळीचं जेवण करायचं आहे पितरांसाठी. कोण आंबरसाचं जेवण करतं, कोण पुरणपोळीचं करतं, कैरीचं कणक, कैरीची चटणी करायला विसरायची नाहीये. त्यामुळे अक्षय तृतीयेचा दिवस हा आंबा खाण्याचा सुरुवात किंवा आंब्याच्या दिवसांची सुरुवात जी होती ती अक्षय तृतीयालाच पहिल्यांदा आंबा खाऊन आणि पितरांना चारून, गोड चारून आपण सुरुवात करायची आहे. अबोलीच्या फुलांचं एक वेगळं महत्व आहे अक्षय तृतीयेला. अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये अबोलीच्या फुलांचा वापर आवर्जून करायचा आहे. अबोलीची फुलं ही अक्षय म्हणजे लवकर न सुकणारे असतात. ती भक्ती आणि मांगल्याचं प्रतीक आहेत, म्हणून आपल्या पित्रांच्या फोटोला, घरातल्या देवांना, विष्णूला, लक्ष्मीला आपण अबोलीची फुलं अर्पण करायचं आहे. मुख्य विधी जे आहेत त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी ते करायचे आहेत, म्हणजे पितृतर्पण करायचं आहे, पाण्याचा घडा, उदकुंभ किंवा करा दान करायचा आहे, अन्नदान करायचं आहे, आंबरसाचा, खीर चपातीचा नैवेद्य देवघरात आणि पितरांना अर्पण करायचं आहे, गरजूला भोजन द्यायचं आहे, नवीन वस्तू किंवा गरजूची वस्तू किंवा उन्हाळ्यासाठीचे जे वस्तू आहेत की ऊन लागू नये म्हणून ते दान करायचं आहे. पवित्र स्नान करायचं आहे, गंगाजल असेल तर ते स्नानाच्या पाण्यात टाकून आपण आज स्नान करायचं आहे अक्षय तृतीयेचा. पितरांचा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांना नमन करायचं आहे की शांत राहावं, कायम आशीर्वाद देत राहा. आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचे किंवा गुरु जे आहेत त्यांचं नामस्मरण करायचं आहे. तुळशीपाशी दिवा लावायचा आहे, देवळात जाऊन दर्शन घ्यायचं आहे ज्या देवाचं शक्य होईल तेव्हा. तुम्हाला जर सोने खरेदी करायचं असेल या दिवशी तर दिवस पूर्ण शुभ आहे अक्षय तृतीयेचा. सकाळी 10:49 पासून रात्री कधीही तुम्ही सोने खरेदी करू शकता. तर अक्षय तृतीया ह्याला 3.5 मुहूर्तांपैकी का एक महत्वाचा मुहूर्त मानलं जातं हे तुम्हाला नक्कीच कळू असेल. तसंच एक पौराणिक कथा आहे, ती आपण पूजा करताना किंवा विधीच्या वेळेस वाचू शकतो किंवा ऐकू शकतो. ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. प्राचीन काळामध्ये धर्मदास नावाचा एक वेश्य व्यापारी होता. तो खूप कष्टाळू होता, दयाळू होता, देवभक्त होता, सत्यवशन होता. मात्र व्यापारामुळे त्याला घाटा झाला होता आणि त्याची आर्थिक परिस्थिती जी होती ती अत्यंत हालाकीमधून चालली होती. त्यामुळे तो गरीब बनून गेला होता. एके दिवशी त्याने अक्षय तृतीयेचे महात्म्य ऐकले. त्याला समजले की या दिवशी जर स्नान केले, गंगा स्नान केलं, दान केलं, पूजा केलं तर ते कधी वाया जात नाही. ते खुद्द लक्ष्मीच्या व नारायणांच्या म्हणजे विष्णूच्या चरणी अर्पण होतो. त्याचे फळ अक्षय मिळते. गरिबीत असूनही धर्मदास विचार करतो की श्रद्धेने संकल्प करून आपण या वर्षीची अक्षय तृतीया करूयात, दान धर्म करूयात, श्री हरी विष्णू व लक्ष्मीची आपण पूजा करूयात. त्यामुळे जेव्हा अक्षय तृतीया येते त्या दिवशी तो लवकर उठतो, गंगा स्नान करतो. त्याने आपल्या शक्तीप्रमाणे पितरांना आवाहन करून, तर्पण करून पितरांनी यथेच्छ भोजन अर्पण करतो. श्री हरी विष्णूंची, लक्ष्मीची पूजा करतो, हार फुलं अर्पण करतो आणि गरिबांना सत्तू, गहू, हरभरे, दही आणि पाण्याचे माड दान करतो. त्याच्या घरच्यांनी त्याला विरोध केला की आपण आधीच गरीब आहोत तर इतके दान का करतो, पण धर्मदास ढळत नाही आणि ते पूजा कम्प्लीटच करतो तो. या पुण्याच्या प्रभावामुळे धर्मदासचा पुढचा जन्म कुशावती राजा म्हणून होतो आणि तो अत्यंत श्रीमंतीत व वैभवशाली राजा होऊन लोकांची सेवा करणाराच राजा राहतो. त्याच्या दरबारात प्रत्यक्ष देवयातिथी म्हणून येत असत. इतके ऐश्वर्य मिळूनही कुशावत आपली नम्रता कधी विसरत नाही व अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त तो कधी टाळत नाही. या दिवशी तो दान धर्म, पितरांना भोजन घालतच राहतो. धर्माचा मार्ग तो कधी सोडत नाही आणि अहंकारही कधी होत नाही. म्हणूनच हे असे मानले जाते की या दिवशी कोणीही श्रद्धेने दान केले, पितृंना भोजन दिले, गरजूला, गरिबांना दान केले, पाणी दिले तर त्याचे फळ हे खूप पटीने मिळते, पुण्य वाढते आणि कायम स्वरूपी आपल्याला अक्षय असा विजय मिळतो, सक्सेस मिळतो कुठल्याही गोष्टीमध्ये आणि कायम स्वरूपी त्या श्री हरी लक्ष्मी नारायणाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो, पितरांचा आशीर्वाद मिळतो.
तर या प्रकारे ही पौराणिक कथा आहे की आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतीही गोष्ट मनापासून दान केली, पाणी जरी दान केलं, भोजन जरी दान केलं, तरी देखील आपल्याला त्याचं फळ जे आहे ते अक्षय मिळणार आहे. म्हणजेच आपल्या जीवनातली कोणतीही गोष्ट ही सफल होणार आहे आणि त्यात सक्सेस आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि त्याच क्षय म्हणजे कधीही क्षय होत नाही, संपत नाही, असं आपण कायमस्वरूपीच एक आपल्याला सक्सेस जीवनामध्ये मिळणार आहे. तर ही कथा ही पारंपरिक कथा आहे. त्याप्रमाणेच अनेक कथा आहेत की जसं की कुश हा राजा होता, त्याने असुरांबरोबर ती युद्ध केलं आणि जेव्हा त्याने युद्ध संपवलं तो वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता. तर रघुवंशातील रघुवंशीय जे कुलीय लोक होते, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या कुळातले जे लोक होते, त्यांच्या घरी त्याने उसाचा रस पिऊन त्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला त्याचा आत्मा आणि उपवास शांत केला होता, म्हणजे उपवास सोडला होता. त्यामुळे त्या कुश राजावरूनच इक्षु असं वैशाख शुद्ध तृतीयेला देखील म्हणलं गेलं आणि इक्षुचा पुढे क्षय होत होत अक्ष आणि अक्षय हा शब्द तयार झाला आणि अक्षय तृतीया ही सर्वत्र मानली गेली. म्हणजेच विजयाचा उत्सव, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय, त्याच्यानंतर असुर शक्तीवर सकारात्मक शक्तीचा विजय, त्याच्यानंतर खोट्यावर सत्याचा विजय, तसेच कुठेही आपल्या जीवनामध्ये सक्सेस कीर्ती मिळवण्याचा दिवस आणि विजय म्हणजे अत्यंत शुभ दिवस असा अक्षय तृतीयेचा मानला जातो. तर हा दिवस आपण टाळायचा नाहीये. या दिवशी आपल्या ऐपतीनुसार पितरांना भोजन घालायचे, करादान करायचे, पाणी ठेवायचे वाटसरूंना, गरजूंना, अन्नदान करायचं आहे किंवा देवळात तुम्हाला शक्य होईल ऐपतीनुसार तुम्हाला जे दान धर्म करता येईल ते करायचं आहे आणि पितरांचा व देवाचा आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. तर अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना इन्फोबॉट स्वामी कडून हार्दिक शुभेच्छा. आणि हे वर्ष जे आहे वैशाख शुद्ध तृतीयेपासून सगळ्यांना सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो अशीच आपण आपल्या पितरांच्या आणि श्री हरी लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना करू. तर तुम्हाला काही कमेंट्स असतील, प्रश्न असतील, मला कमेंटद्वारे नक्की विचारा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोबॉट स्वामी चॅनल. बाय फॉर नाव. बाय बाय. धन्यवाद.